योद्धा न्यूज चॅनल। खेड पंचायत समितीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा। आमदार बाबाजी काळेंची रणनीती यशस्वी। राजगुरुनगर विशेष प्रतिनिधी। खेड तालुक्याच्या राजकारणात आमदार बाबाजी काळे यांनी आपला करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार काळेंच्या चोख रणनीतीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे। आज पार पडलेल्या निवडणुकीत सभापतीपदी विद्या सयाजी मोहिते तर उपसभापतीपदी मंगेश गुलाब सावंत यांची निवड करण्यात आली असून तालुक्यात शिवसैनिकांनी विजयाचा मोठा जल्लोष साजरा केला। आमदार बाबाजी काळेंचा मास्टर स्ट्रोक। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाची ही मोठी कसोटी होती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही राजकीय उलथापालथ होऊ नये यासाठी आमदार काळेंनी अत्यंत सावध पवित्रा घेतला होता। पक्षाचे सर्व 9 सदस्य खबरदारीचा उपाय म्हणून राजकीय सहलीवर पाठवण्यात आले होते। ही रणनीती अखेर यशस्वी ठरली असून विरोधकांना कोणतीही संधी न देता आमदार काळेंनी पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे। महत्त्वाच्या निवडी आणि राजकीय संदेश। सभापतीपद आमदार काळेंनी विद्या सयाजी मोहिते यांना उमेदवारी दिली। तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते। अखेर त्यांना सभापती पदाची संधी देऊन काळेंनी सर्वांनाच धक्का दिला आहे। उपसभापती पद एका सामान्य कुटुंबातील तरुण कार्यकर्ते मंगेश गुलाब सावंत यांना उपसभापती पदाची संधी देऊन पक्षानं निष्ठावान कार्यकर्त्यांना आणि तरुण पिढीला मोठे बळ दिले आहे। गटनेते सर्व सदस्यांचा गट स्थापन करून ज्ञानेश्वर ढेरंगे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। उद्धव ठाकरेंचे विशेष लक्ष आणि सह्याद्रीचा पाठिंबा या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रक्रियेत विशेष लक्ष घातले होते, तर माजी मंत्री सचिन अहिर यांनी रणनीतीची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले। आजच्या निवडीसाठी प्रसाद घेनंद आणि सारिका गोगावले यांनी सूचक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली। तालुक्यात काळे पर्व सुरूच। या विजयामुळे खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांचे वर्चस्व केवळ टिकूनच नाही तर ते अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष केला। हा विजय निष्ठावान शिवसैनिकांचा आणि जनतेचा आहे अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। या पूर्ण बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। खेड पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया आज या ठिकाणी पंचायत समिती सभागृहामध्ये पार पडलेली आहे। सभापती पदासाठी 2 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले होते। त्याच्यामध्ये तरस अश्विनी सोमनाथ व विद्या सयाजी मोहिते आणि उपसभापती पदासाठी थोरवे निखिल गोपाळ व मंगेश गुलाब सावंत यांच्यासाठी यांनी अर्ज दाखल केलेले होते। नियमानुसार या ठिकाणी हात उंचावून निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडण्यात आली। सभापती पदासाठी उपस्थित सर्व 16 उमेदवारांनी मतदान केले आणि त्यापैकी विद्या सयाजी मोहिते यांना 9 सदस्यांनी सभापती पदासाठी मतदान केले व तरस अश्विनी सोमनाथ यांना 7 दोन्हीपैकी जे जास्त आहे त्यांना आपण सभापती म्हणून या ठिकाणी घोषित केलेले आहे। उपसभापती पदासाठी मंगेश गुलाब सावंत यांना 9 सदस्यांनी मतदान केलं व थोरवे निखिल गोपाळ यांना 7 सदस्यांनी मतदान केलं, तरी मंगेश गुलाब सावंत यांना उपसभापती म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पार पाडण्यात आली। धन्यवाद। लोकसभा मतदारसंघाचे त्याचबरोबर स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांच्या रूपानं 2014 साली मिळालेली विधानसभेची आमदारकी असेल आणि त्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
जी मुख्य मूळ शिवसेना आहे तिला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये खेड तालुक्याच्या सर्व भागात आहे आणि त्याचा प्रत्येक विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत आला, लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आला. खासदार महोदयांना 47,000 मताचं मताधिक्य मिळालं आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी जरी लढलो असलो तरी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर त्या ठिकाणी लोकांनी उदंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि त्यावेळेससुद्धा 51,700 मताचं मताधिक्य दिलं. या भूमिकेतून तालुक्यामध्ये पक्षावर विश्वास ठेवून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर आणि आमदार म्हणून मी असेल आम्हा सर्वांवर विश्वास ठेवला आणि आता नुकतीच जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो होतो. काही अंशी काही मंडळी जरी बाजूला गेली असली तरी महत्त्वाची मंडळी त्या ठिकाणी बरोबर राहिलो. पक्ष संघटनेनं सर्व मंडळींना बरोबर घेतलं आणि आदरणीय सचिन भाऊ आयर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे फायनल करत असताना वेळप्रसंगी मनाचा मोठेपणा दाखवून अनेक जण त्या ठिकाणी थांबले. त्यांना सुद्धा या येत्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही संधी देण्याचं त्यावेळेसही मान्य केलं आणि भविष्यातही मागणी करणार आहोत. अशा परिस्थितीमध्ये 8 जिल्हा परिषदचे सदस्य आणि 16 पंचायत समिती गणामध्ये आम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. अत्यंत ताकदीचे चांगले सर्व बाजूंनी परिपूर्ण असे उमेदवार त्या ठिकाणी दिले आणि या खेड तालुक्याच्या जनतेनं सर्व जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीनं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला. 8 पैकी 5 जागावर या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मशाल चिन्हावर 5 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहेत. एक जिल्हा परिषद सदस्य थोड्या मतांनी 200 मतांनी गेला. त्या मतदारसंघामध्ये काय घडलं, काय नौटंकी समोरच्या उमेदवारांनी केली ती आपणा सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं अचानकपणे निवडणुकीचा बंधा त्या ठिकाणी वापरला गेला आणि त्या सर्व माध्यमांच्या पहिल्या पद्धतीने पाहिलं की पुणे जिल्हा हा नगर परिषद अपयश पचवला आहे. नगर परिषदेमध्ये आम्हाला अपयश पचवावं लागलं नाही. नगर परिषदेमुळे आमच्यामुळेच 3ही शहरांमध्ये नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. त्या त्या पक्षांना जाणीव आहे ते कधी आमच्या पक्षावर शिंतोडे उडवत नाही. काही ठराविक माजी लोकप्रतिनिधींनी फक्त आमच्यावर शिंतोडे उडवले, परंतु जे मुख्य नगराध्यक्ष झालेत किंवा जे नगरसेवक झालेत त्यांना माहिती आहे की 3ही शहरात काय घडामोडी झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चाकणला शब्द दिला होता, खेडला शब्द दिला होता आणि त्या संबंधित नेते मंडळींनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करताना आम्ही शब्द मोडला नाही, काहींनी शब्द मोडला, परंतु तरीसुद्धा खेडमध्ये आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केला होता आणि अचानकपणे आमचा उमेदवार समोरच्यांनी त्या ठिकाणी त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळाले नाही म्हणून आमचा उमेदवार त्या ठिकाणी गेला. तिथेच त्या उमेदवाराची पण चूक झाली आणि जरी आपले नगराध्यक्ष निवडून आले असले त्यांनाही जाणीव आहे की कळत न कळत या ठिकाणी लोकांनी कुणी कुणाला कशी मदत झाली आणि त्यामुळं खेड असेल चाकणला तर उघडपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट एकमेकाबरोबर त्या ठिकाणी राहून आम्ही जाहीर पाठिंबा मी असेल, तालुका प्रमुख असतील, आम्ही सर्वांनी मनीषाताई गोरे यांना पाठिंबा दिला होता आणि त्या ठिकाणी जे निवडून आलेले सत्तेतले शिंदे गटाचे जरी नगराध्यक्ष आणि असले तरी आमच्या सहकार्यानं आणि आमच्या भूमिकेने त्या ठिकाणी ठाम राहिली, त्यांच्याबरोबर राहण्याची यापूर्वीसुद्धा आपल्या विकासाचं मुद्दा समोर घेऊन आम्ही विधानसभेची निवडणूक लढलो. स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कालावधीमध्ये सुद्धा शिवसेना पक्षाचं युतीचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांनी अनेक कामं या ठिकाणी आणली. त्यांच्या कामाच्या जोरावरच पुढं 2019पर्यंत त्यांना काही कारणानं आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की तिरंगी लढत झाली आणि स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांना अपयश आलं. अर्थात शिवसेना पक्षातूनच ते उमेदवार होते, परंतु 2024पर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली आणि त्यावेळेस
एक चांगली संधी सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली आणि सातत्यानं या तालुक्याच्या विकासामध्ये जरी सत्ता होती नव्हती तरीसुद्धा आम्ही सर्व मंडळी विकासाच्याच माध्यमातून काम करत राहिलो. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही 3च शिवसेनेचे होतो आणि पंचायत समितीवर शिवसेनेची काही दिवस सत्ता होती तरीसुद्धा या खेड तालुक्यामध्ये जे नेतृत्व आमच्यावर चिरकोड उडवते टीका करते त्यांना 15 वर्षात कामं करता आली नाही. एवढी आम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी आता जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार निवडून आले आणि पंचायत समितीवर सभापती म्हणून विद्याताई सयाजीराव मोहिते असतील आणि त्याचबरोबर आपल्या उपसभापती मंगेशराव गुलाबराव सावंत पाटील असतील यांना एकमुखानं या 9 सदस्यांनी पाठिंबा दिला आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व जिल्हा परिषदचे जे 5 सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे 9 सदस्य सभापती उपसभापती आमदार म्हणून मी असेल आणि सर्व पक्ष संघटनेतले आणि ज्यांना ज्यांना काही मोठ्या मतानं पराभव पत्करावा लागला हे सर्व मंडळी विकासाचा अजेंडा घेऊनच ही निवडणूक लढलेलो आहोत. जरी सत्ता नव्हती तरीसुद्धा गेले 6 वर्षामध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी मंजूर करून आणली. काही चालू झाले भविष्यात सुद्धा चालू होणार आहे. त्यामुळं जे म्हणतात आमची सत्ता आहे त्यांना 1 रुपयाचं सुद्धा जरी ते पराजित झाले असते 1 रुपयाचं काम त्यांना खेड तालुक्यासाठी आणता आलं नाही. फक्त टीका म्हणून करतात. त्यामुळं आमचा अजेंडा फक्त विकासाचा आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवणे मग ते छोटे असू मोठे असू लोकांमध्ये राहून आमचे उमेदवार सर्व मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत याची जाणीव समोरच्यांना आहे.